आणि शेवटची निवडणूक सांगून मतं मागतील, पण तुम्ही भावनिक होऊ नका असं म्हणत सुप्रिया सुळेंना सुद्धा अजित पवारांनी टोला लगावलाय। बारामतीकरांना आवाहन केलेलं आहे अजित पवारांनी या पद्धतीनं। तर सुनेत्रा पवारांना बारामती लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करा अशी एका कार्यकर्त्यानं थेट मंचावर जात अजित पवारांकडे विनंती केली आहे। त्यामुळे लवकरच बारामतीसाठी उमेदवार जाहीर करेन असं आश्वासन अजित पवारांनी त्या कार्यकर्त्याला दिलंय। जर कोण भावनिक होतील, कोण आणखीन काही सांगतील, कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे, आता खरीच की शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही, परंतु सतत असंच सांगितलं जातं। ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची विनंती आहे। तुम्हाला ह्या कामाचं सातत्य टिकवायचं असेल आणि बारामतीचा नमस्कार उमेदवार जाहीर करा, वहिनी साहेबांना वहिनी साहेबांना जाहीर करा, यांच्या समोर सगळ्या समोर। तर त्याच्यामध्ये मला आपल्याला एवढं सांगायचंय, याला म्हणतात बारामती। उद्याच्या लोकसभेची निवडणूक आधी येणार आहे, नंतर विधानसभेची निवडणूक येणार आहे। त्याच्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जर तुम्हाला मला पावती द्यायची असेल तर ही जी सगळी कामं चाललेली आहेत आणि बारामतीमध्ये जो बदल चाललेला आहे त्याकरता उद्या ज्यावेळेस खासदारकीच्या निवडणुका येईल, मी उमेदवार लवकरच महायुतीचा कोण आहे ते जाहीर करेन। पण मी उमेदवार आहे अजित पवार, उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे, ही माझी तुम्हाला आग्रहाची नम्रतेची कळकळीची